एक नटी होती बंगालची, निरूपा रॉय. तिचं खूप प्रसिद्ध एक गाणं होतं. आता बंगालमध्ये एक नवीन उदयोन्मुख व्हायरस नट आला आहे म्हणे. त्याचं नाव आहे निपा रॉय. हा जोक होता, पण ते जुनं गाणं त्याला पण लागू पडेल. जरा सामने तो आओ छलिए, छुप छुप छलने में क्या राज है. काय छळतोय साला. पण या नटाचा पहिला पिक्चर लागायच्या आत त्याला पाडायचा. कारण हा नट उपरा आहे हो. म्हणजे त्याचा बाप कोविड आहे, आजोबा फ्लू आहे, असा हा नेपो व्हायरस नाही आहे. उडवून टाकायचा. काय आहे हा व्हायरस? हा वटवाघळांपासून येतो. एक म्हणजे डिरेक्टली, म्हणजे त्यांचं मूत्र किंवा थुकी त्या निरेमध्ये पडले असते ना, निरा पित असाल तर उकळवून प्या, मग मजा येणार नाही. काय करणार, काही दिवस निरा पिऊ नका. जे लोक निरा विकतात त्यांना थोडे पैसे द्या, म्हणजे त्यांचं पण पोट आहे ना त्याच्यावर. रस्त्यावर पडलेली फळं वगैरे खाऊ नका. एनिवे कुठलंही फळ खाणार असाल ना तर साल पूर्ण काढून खायचे. दुसरं म्हणजे कधी कधी ते असा दुसरा स्पीशीज पकडतात, स्पीशीज जम्प. म्हणजे मलेशियात त्यांनी डुकरं पकडली होती, ऑस्ट्रेलियामध्ये घोडे. भारतात असं काय होईल वाटत नाही आहे. पण एनिवे जे लोक नॉनव्हेज खातात ना, पूर्ण शिजवलेलं मांस खायचं, ते बेस्ट आहे. तिसरं म्हणजे ह्युमन टू ह्युमन. अहो, कोणाला निपा झाला असेल तर त्याला लक्षणं येणार नाहीत असे फार लोक विरळा. अशा विरळा लोकांमध्ये लक्षण नसलेले लोक तिसऱ्यांना देऊ शकतील ते त्याहून विरळा. आणि ते तुम्हाला देणार असतील तर कसे देणार ना. कारण रेस्पिरेटरी सिक्रेशनमुळे जरी देऊ शकले तरी लक्षणं नसलेल्या लोकांना रेस्पिरेटरी सिक्रेशन कुठून येणार. आणि समजा टॉयलेट्स खराब आहेत किंवा लोक इकडे तिकडे थुंकतात, थुकीत किंवा मूत्रात जो निपा पडतो तो शरीरातून बाहेर पडल्या पडल्या लगेच निष्प्रभ व्हायला लागतो. त्याच्यामुळे तो सरफेसवरून पसरेल असं काही वाटत नाही आहे. त्याच्यामुळे त्याचं पॅन्डेमिक कसं होणार. पॅन्डेमिक व्हायला काय पाहिजे की माणसाला संसर्ग झाला आहे पण लक्षणं यायचे आहे, याच्यामध्ये तो फिरवून एकमेकांना देऊ शकतो. त्याच्यामुळे निपाचं पॅन्डेमिक वगैरे काहीही होणार नाही, विसरून जायचं. मग करायचं काय. हे निपा आहे, हा हेंड्रा आहे, हा झिका आहे, असे कोण ते व्हायरस येतील ना, मधनं त्या व्हायरसनं असं जाणवून द्यायचं की मुद्दत हुई तेरी याद भी ना आई हमें और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं. डॉक्टर रवी गोडसे.